हेमराज थापा सर जे SNBP स्कूलमधील स्पोर्ट्स टीचर आहेत, सिनियर स्पोर्ट्स टीचर म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी आहे. आणि हेमराज थापा पिंपरी चिंचवड आणि तसेच महाराष्ट्राला हे नाव तसं नवीन नाही आहे. सर्वांच्यामध्ये सिनियर आहेत, खूप कष्ट घेतलेलं त्यांनी आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्ससाठी मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. असे सन्माननीय हेमराज थापा यांचा सन्मान ॲथलेटिक असोसिएशन पिंपरी चिंचवड यांनी सन्मानित केलेला आहे. सन्माननीय सुनील तटकरे सर जे NCP राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधतो. नमस्कार सर. नमस्कार सर, जे आता तुमचा सन्मान झाला आणि त्या अनुषंगाने तुमचं जे या ठिकाणी योगदान आहे या संदर्भात आपण चर्चा करतो. पण प्रथम मला एक सांगा की तुम्ही दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथून तुमचं ह्या परिसरात आगमन कसं झालं, तुमच्या परिवाराचं? वडील आमचे वयाचे 9 वर्षाचे असताना पुण्यामध्ये आलं होतं. त्यानंतर पुण्यामध्येच स्थायिक झालं आहे. मिलिटरीमध्ये मग भरती झालं आहे. 1965 आणि 71 दोन्ही लढाई खेळले वडिलांनी. त्यानंतर टेल्कोमध्ये जॉब केला आणि रिटायर झाले. सर, जे तुम्ही सांगितलं की वडील 7 वर्षाचे आले आणि एवढ्या लांब आले, तर ह्या कथेविषयी काय सांगाल सर? थोडंसं काही घराचं म्हणजे वडिलांनी काही ओरडलं होतं त्या कारणाच घर सोडून मग संपूर्ण भारतद्वारा म्हणजे असं दार्जिलिंग, वेस्ट बेंगाल असं फिरत पुण्यात येऊन मग स्थायिक झाले. आणि त्यांची ओळख त्यांच्या आजोबांशी कशी झाली? मिलिटरीत भरती झाली त्यावेळेस झाले. मिलिटरीमध्ये भरती झाली त्यावेळेस आजोबांशी ओळख झाली. सर, तुमच्या शिक्षणाविषयी काय सांगाल? तुमचं शिक्षण कुठं झालं? माझं स्पायसर मेमोरियल कॉलेजमध्ये झालं औंध. कितीपर्यंत झालं सर? HSC 12वी झाली. सर, तुमचं कराटेमध्ये नाव आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी प्रशिक्षक आहात, त्याचबरोबर पंच म्हणून आहात, सन्मान्य एक्झामिनर म्हणून पण तुमचं कराटेमध्ये मोठं नाव आहे. तर ह्या कराटेशी संवाद आणि संपर्क आणि समन्वय कसा आला? मी 1989 पासून कराटे क्षेत्रात आहे, प्रॅक्टिस केली. त्यानंतर 1993ला ब्लॅक बेल्ट फर्स्ट डान अशी डिग्री कृपा शर्पा सर नेपाळचे प्रशिक्षक व राजू थापा सर महाराष्ट्राचे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान केले. आणि 1994 या साली माझा प्रथम क्लास माननीय श्री वर्षा अग्रवाल नगरसेविका सेवा नगर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग कमीत कमी 3 वर्ष चालवले. त्यानंतर क्रिस्टेरिया इंग्लिश स्कूल, शिवभूमी इंग्लिश स्कूल, ट्रिनिटी असे बरेच विविध शाळेमध्ये आणि कराटे कोच म्हणून सरदार दस्तूर स्कूल इथं 3 वर्ष म्हणून होतो. 2009मध्ये SNBP इन्स्टिट्यूटमध्ये मी जॉईन झालो. ते आता सध्याही SNBPमध्येच मी कार्य पाहतो. सर, तुम्ही मार्शल आर्टच्या अनेक ब्रँचेस आणि अनेक या ठिकाणी विभाग चालू केलेत. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुमच्या ह्या ब्रँचेस आहेत. त्याचबरोबर सर, इतर खेळामध्ये पण तुम्ही प्रावीण्य मिळवलं, तर इतर खेळांच्या विषयी काय सांगा? इतर खेळांमध्ये ज्यावेळेस मी SNBP जॉईन झालो यानंतर मग इतर खेळामध्ये मी इंटरेस्ट घेऊन बरेच पुढेही मी तयार केले. जसं की क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, थ्रोबॉल, कबड्डी, खो खो असे विविध खेळ मग आपल्या इन्स्टिट्यूटतर्फे मुलांना मार्गदर्शन करून तयार करायला. सर, हे संपूर्ण मार्गदर्शन करता तुम्ही जे ग्रामीण भागामध्ये खेळाला ज्या अकॅडमिक खेळाला प्राधान्य दिलं जात नाही, मुलांना प्रशिक्षण मिळत नाही, कौशल्य त्यांचं वाढत नाही, यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. ग्रामीण खेळ त्याच्यामध्ये उभे केलेत, तर ह्या संदर्भात काय सांगायचं? आता सध्या म्हणजे सिटी लेवल आणि चांगल्या लेवलवरती सर्व विद्यार्थ्यांना चांगला बेनिफिट भेटतो. आमचे मोठे बंधू ते आणि आम्ही असं मिळून रुरल म्हणजे ग्रामीण खेळ लेवलला त्यांना प्राधान्य मिळावं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचा खेळचा एक काय म्हणतात त्याला खेळाचा विकास आणि प्राधान्य मिळावं ह्याच्यासाठी
2013-14 ह्या खेळाचं ग्रामीण विकासाचं आम्ही चालू केलं आणि दरवर्षी प्रत्येक स्पर्धाला साधारण 2,500 ते 3,000 स्पर्धक सहभाग होऊन त्या स्पर्धांचे लाभ घेऊन ते सर्टिफिकेट जे दिले जातात हिंदुस्तान स्काउट्स गाईड्स अँड मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स त्या सर्टिफिकेट्सनी बरेच विद्यार्थ्यांनी आर्मी आणि पोलीसमध्ये त्यांचं भरती झालेली आहे. सर ह्याचबरोबर तुम्ही आज मुलांना शिकवताय, मुलांना सदृढ बनवताय, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवताय. तर ह्या दृष्टीने मुलांचं जे पूर्वी तुम्ही स्वतः घेतलेलं आणि अनेक मुलांना शिकवलं आणि आत्ताची जी मुलं आहेत त्यांना बऱ्याच वेळा चष्मा असतो, वेट कमी असतं, हाईट कमी आहे, तर ह्याच्यामधला जो फरक आहे त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्यावरती आता पुन्हा एकदा सर जी जागा आजकाल कसं आहे की शहरी भागात तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतले, परंतु शहरी भागात जागा नाही, बिल्डिंग भरपूर आहेत आणि मुलांना खेळायला मैदानं उपलब्ध नाही. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही जे खेळ शिकवलेत, क्लासेस घेतले 84 सालापासून, म्हणजे गेली 25 वर्षापेक्षा जास्त तुम्ही प्रशिक्षण मुलांना दिलं, तर ती जुनी तुमची मुलं आणि नवीन मुलं यांच्यामध्ये काय फरक झाला? खूप फरक आहे. पहिल्याच्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये बी दणकट होते खूप, पालक बी साथ द्यायचे. आजकालच्या मुलांमध्ये खूप फरक झालेला आहे. एक तर पालकांमुळेच मुलांमध्ये थोडंसं एक बदलाव आहे आणि जे रूल्स तर फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या संगती पालक आणि मित्र संघटनाही व्यवस्थित असल्याने पोरांची अजून प्रगती होते. फक्त विद्यार्थीच नसून तर जसं की मी पालकांनाही प्रत्येक शाळेमध्ये PTMमध्ये येतात तर त्यावेळेसही त्यांना सांगतो की तुमचा मुलगा चांगला आहे जर एखाद्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही त्यांना प्रतिसाद द्या ताकी तो अजून पुढं येऊन जाऊन उद्याच्याला भविष्यामध्ये नॅशनलपर्यंत गेलेलेच आहे, ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतो असंही मी त्यांना सांगितलं. निश्चितच सर, तुम्ही जे ऑलिम्पिकचं नाव काढलं, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ 2 पदकं मुलींच्यामुळं मिळाली आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या ठिकाणी असेच ऑलिम्पियन तयार होतील आणि तुमचे कराटे ही जी मदर गेम आहे प्रत्येक खेळाची, सदृढता, क्षमता, लवचिकता, स्टॅमिना, पॉवर, ताकद असे येण्याची क्षमता ह्या खेळामध्ये आहे आणि ह्या पद्धतीने SNBP आज रोजी राष्ट्रीय लेवलच्या हॉकी स्पर्धा घेत आहे आणि तुम्ही उद्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींचा जे सर्वात जास्त गांधीजी ह्या पिंपरी चिंचवडमध्ये अवतरणार आहेत आणि गांधीजींची या अहिंसक चळवळ जी आहे त्याला पूरक गोष्ट आणि खेळाचं योगदान या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला लाभलेलं आहे. तर NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जे मुलाखत दिली, वेळ दिलात, इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार आणि तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू.